नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना यामार्फत 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रुपयांचे वाटप। सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक आहे तर अशांना वितरित झालेला आहे। मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33,356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही। अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले आहे। संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागाने दिलेले आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये ते पात्र आहेत परंतु त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये तर त्यांनी आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली। सन 2017-18, सन 2018-19 आणि 19-20 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50,000 पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे। या योजनेची अंमलबजावणी महा-आय-टी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे आणि जे पैसे आहेत ते डीबीटीद्वारे अकाउंटवरती ट्रान्सफर होत आहेत। या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण 29,02,000 कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली। त्यापैकी 4,90,000 कर्ज खाती आयकरदाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणतः 8,49,000 कर्ज खाती पीक कर्जाची 3 आर्थिक वर्षापेक्षा केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली। म्हणजे यांनी इथे हे पण सांगितलेलं आहे की जे अपात्र शेतकरी ठरलेले आहेत किंवा अपात्र खातेदार आहेत तर त्याची कारणे काय आहेत। त्यानंतर पात्र ठरलेल्या 15,44,000 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे। प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी 14,40,000 कर्ज खात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळवले आहे। खातेदाराच्या बँक खात्याला आधार प्रमाणीकरण करणं हे खूप गरजेचं आहे। त्याशिवाय या योजनेचा किंवा सरकारच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही, कारण सगळे पैसे जे असतात ते ऑनलाईन येत असतात, डीबीटी मार्फत येत असतात। त्यामुळे तर ज्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्या, म्हणजे इथून पुढे ज्या काही योजना असतील त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता। आणि अपात्र का झालेले आहेत खातेदार तर त्याची कारणेही त्यांनी वरती दिलेली आहे की काही आयकरदाते आहेत, काही पगारदार व्यक्ती आहेत, त्यानंतर पीक कर्जाची 3 आर्थिक वर्षांपैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे सुद्धा ते अपात्र ठरलेले आहेत। माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा, लाईक करा, नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।